इंग्लिश स्पीकिंग कोर्स डे 22. आज आपण बघणार आहोत कॅन, कूड, मे, माईट आणि मस्ट हे पाचही मॉडल वर्ब्स आहेत. ते क्षमता म्हणजेच ॲबिलिटी, परवानगी म्हणजेच परमिशन, शक्यता म्हणजे पॉसिबिलिटी, आवश्यकता म्हणजे नेसेसिटी इत्यादी दाखवण्यासाठी वापरले जातात. पहिला बघूयात कॅन. कॅनचा उपयोग क्षमता, परवानगी आणि शक्यता दाखवण्यासाठी म्हणजेच ॲबिलिटी, परमिशन आणि पॉसिबिलिटी सांगण्यासाठी आपण कॅनचा वापर करतो. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस कॅन प्लस V1. बघा एक्झाम्पल, मी पोहू शकतो. आय कॅन स्विम. आय कॅन स्विम. या ठिकाणी या वाक्यात ॲबिलिटी आहे, क्षमता आहे पोहण्याची, त्यामुळे आय कॅन स्विम मी पोहू शकतो. तो इंग्रजी बोलू शकतो. ही कॅन स्पीक इंग्लिश. ही कॅन स्पीक इंग्लिश. या ठिकाणी सुद्धा ॲबिलिटी दर्शवलेली आहे. तू आत येऊ शकतोस. यू कॅन कम इन. यू कॅन कम इन. या ठिकाणी परमिशन आहे. मी पोहू शकत नाही. हे निगेटिव्ह वाक्य आहे. मी पोहू शकत नाही. आय कॅन नॉट स्विम. आय कॅन नॉट स्विम किंवा आय कांट स्विम. एखादी गोष्ट करू शकतो आणि करू शकत नाही. जर आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बोलायचं असेल तर कॅनच्या पुढे नॉट वापरायचं आहे. आय कॅन नॉट स्विम किंवा या कॅन आणि नॉटचं कॉन्ट्रॅक्शन वापरून कांट असं देखील म्हणून आय कांट स्विम असं देखील आपण म्हणू शकतो. आता या ठिकाणी पण प्रश्न देखील विचारू शकतो. बघा कसा, मी पोहू शकतो का? मी पोहू शकतो. मी पोहू शकत नाही. आणि प्रश्न, मी पोहू शकतो का? कॅन आय स्विम. कॅन आय स्विम. आय कॅन स्विम. कॅन आयच्या अगोदर घ्यायचा, कॅन आय स्विम अशा प्रकारे प्रश्न विचारू शकतो. आता हे निगेटिव्ह वाक्याचा प्रश्न बघा, मी पोहू शकत नाही का? कॅन आय नॉट स्विम. कॅन आय नॉट स्विम. आणि जर आपण कांट वापरून जर वाक्य बोललेलो असेल तर कांट आय स्विम. कांट आय स्विम. कांट आय स्विम. आणि आय कॅन नॉट स्विम असं जर बोललेलो असेल तर कॅन वाक्याच्या सुरुवातीला कॅन आय नॉट स्विम. अशा प्रकारे आपण कॅनचा वापर करून पॉझिटिव्ह वाक्य, निगेटिव्ह आणि प्रश्न देखील विचारू शकतो. आता बघूयात कूड. कूडचा उपयोग बघा भूतकाळातील क्षमता म्हणजेच पास्ट ॲबिलिटी सांगण्यासाठी होतो. तसेच नम्र विनंती म्हणजेच पोलाईट रिक्वेस्ट आणि शक्यता म्हणजेच पॉसिबिलिटी दर्शवण्यासाठी देखील कूडचा वापर होतो. स्ट्रक्चर बघा सब्जेक्ट प्लस कूड प्लस V1. एक्झाम्पल, आम्ही ते काम करू शकत होतो. हे पास्टमधली ॲबिलिटी आहे म्हणजेच भूतकाळातील क्षमता. असं ते काम करू शकत होतो. आम्ही ते काम करू शकत होतो. वी कूड डू दॅट वर्क. वी कूड. वी म्हणजे आम्ही. कूड डू दॅट वर्क. वी कूड डू दॅट वर्क. आम्ही ते काम करू शकत होतो. तुम्ही मला मदत करू शकाल का? या ठिकाणी पोलाईट रिक्वेस्ट केलेली आहे. तुम्ही मला मदत करू शकाल का? कुड यू हेल्प मी. कुड यू हेल्प मी. तो आत येऊ शकतो. तो आज येऊ शकतो. ही कूड कम टुडे. ही कूड कम टुडे. या ठिकाणी पॉसिबिलिटी आहे. बघा आता कुडची निगेटिव्ह सेंटेन्सेस कशी बनवायची. त्यासाठी वाक्याचं स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट प्लस कुड नॉट किंवा कुडंट प्लस V1. एक्झाम्पल, मी काल येऊ शकलो नाही. आय कुड नॉट कम येस्टरडे. आय कुड नॉट कम येस्टरडे किंवा आय कुडंट कम येस्टरडे. आय कुडंट कम येस्टरडे. दुसरं वाक्य आहे, ती मला ओळखू शकली नाही. ती मला ओळखू शकली नाही. शी कुड नॉट रिकग्नाइज मी. रेकग्नाइज म्हणजे ओळख, ओळखणे. शी कुड नॉट रेकग्नाइज मी.
किंवा शी कुडंट रिकग्नाइज मी. आता तू मला मदत करू शकला नाहीस. हे वाक्य तुम्ही कमेंटमध्ये करून सांगा कसं होईल कुड नॉटचा वापर करून. तसेच तो इंग्रजी बोलू शकत नव्हता. हे देखील वाक्य तुम्ही कमेंटमध्ये करून सांगायचं आहे कसं होईल. आता कुडचा वापर करून इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य कसे बनवायचे ते बघूयात. स्ट्रक्चर आहे कुड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस क्वेश्चन मार्क. एक्झाम्पल, तुम्ही दार बंद करू शकाल का? कुड यू क्लोज द डोर? कुड यू क्लोज द डोर? तुम्ही मला रस्ता दाखवू शकाल का? कुड यू शो मी द वे? कुड यू शो मी द वे? आता बघा WH क्वेश्चन. तू मला कधी भेटू शकशील? व्हेन कुड यू मीट मी? व्हेन कुड यू मीट मी? तिने हे कसे केले असते? हाऊ कुड शी डू धिस? हाऊ कुड शी डू धिस? बघा कॅन आणि कुडमध्ये काय फरक आहे. कॅन आपण प्रेझेंटची पॉसिबिलिटी ॲबिलिटी सांगण्यासाठी वापरतो आणि कुड पास्टमधील ॲबिलिटी पॉसिबिलिटी सांगण्यासाठी वापरतो. कुडचा वापर आपण जास्त पोलाईट नम्रपणे बोलण्यासाठी आपण कुडचा वापर करतो. बघा तिसरा आहे मे. उपयोग, औपचारिक परवानगी म्हणजे फॉर्मल परमिशन आणि शक्यता म्हणजेच पॉसिबिलिटी सांगण्यासाठी आपण मेचा वापर करतो. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस मे प्लस V1. एक्झाम्पल, तुम्ही आता जाऊ शकता. यू मे लिव्ह नाऊ. यू मे लिव्ह नाऊ. आज पाऊस पडू शकतो. इट मे रेन टुडे. इट मे रेन टुडे. तो उशिरा येऊ शकतो. ही मे कम लेट. ही मे कम लेट. मेचे निगेटिव्ह सेंटेन्सेस बघूयात. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस मे नॉट प्लस V1. आज पाऊस पडणार नाही कदाचित, किंवा कदाचित आज पाऊस पडणार नाही. इट मे नॉट रेन टुडे. इट मे नॉट रेन टुडे. तो आज येणार नाही. ही मे नॉट कम टुडे. ही मे नॉट कम टुडे. मेचे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थक वाक्य बघा. स्ट्रक्चर आहे मे प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस क्वेश्चन मार्क. एक्झाम्पल, मी एक प्रश्न विचारू का? मे आय आस्क अ क्वेश्चन? मे आय आस्क अ क्वेश्चन. मी तुमचा पेन वापरू का? मे आय यूज युअर पेन? मे आय यूज युअर पेन. आता चौथा बघूयात माईट. माईटचा उपयोग कमी शक्यता म्हणजेच लेस पॉसिबिलिटी दर्शवण्यासाठी आपण माईटचा वापर करतो. वाक्याचं स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस माईट प्लस V1. एक्झाम्पल बघा, तो येऊ शकतो पण खात्री नाही. म्हणजे या ठिकाणी येऊ शकतो पण असं आपल्याला नक्की माहीत नाही म्हणजे कमी शक्यता आहे. ही माईट कम बट आय एम नॉट शुअर. ही माईट कम बट आय एम नॉट शुअर. दुसरं वाक्य आहे ती फोन करू शकते. शी माईट कॉल. ती फोन करू शकते. शी माईट कॉल. बघा मे आणि माईटमधील डिफरन्स. मे आपण जास्त शक्यता असेल असे दर्शवायचे असते तेव्हा आपण मेचा वापर करतो आणि माईट म्हणजे कमी शक्यता असेल तेव्हा आपण माईटचा वापर करतो. आता बघूयात मस्ट. मस्टचा उपयोग कधी होतो? आवश्यकता म्हणजे नेसेसिटी, कर्तव्य ड्युटी, मजबूत सल्ला म्हणजे स्ट्रॉंग ॲडवाईस द्यायचा असेल त्यावेळेस आपण मस्टचा वापर करतो. स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट प्लस मस्ट प्लस V1.
एक्झाम्पल, तुला अभ्यास केला पाहिजे, म्हणजे आवश्यकता आहे अभ्यास करण्याची. तुला अभ्यास केला पाहिजे. यू मस्ट स्टडी. यू मस्ट स्टडी. आपण नियम पाळले पाहिजेत. आपण नियम पाळले पाहिजेत. वी मस्ट फॉलो द रूल्स. वी मस्ट फॉलो द रूल्स. मला हे काम पूर्ण केले पाहिजे. आय मस्ट फिनिश धिस वर्क. आय मस्ट फिनिश धिस वर्क. हेल्मेट घातलेच पाहिजे. यू मस्ट वेअर अ हेल्मेट. यू मस्ट वेअर अ हेल्मेट. बघा आता मस्टची निगेटिव्ह सेंटेन्सेस. आपण नियम तोडू नये. वी मस्ट नॉट ब्रेक द रूल्स. वी मस्ट नॉट ब्रेक द रूल्स. मुलांनी रस्त्यावर खेळू नये. चिल्ड्रन मस्ट नॉट प्ले ऑन द रोड. चिल्ड्रन मस्ट नॉट प्ले ऑन द रोड. अशा प्रकारे आपण निगेटिव्ह सेंटेन्स देखील बनवू शकतो. या ठिकाणी मस्ट नॉट वापरू ऐवजी आपण मस्टंट असं वापरून देखील वाक्य बनवू शकतो. आता तुम्ही मोबाईल वापरू नये हे वाक्य तुम्ही कमेंट करून सांगा कसं होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.